काय बी म्हणून मला लय आवडते तो. हो तर बापाला सांगितलं माझं गावातल्या पोरासोबत प्रेम आहे म्हणून, पण तरी माझं लग्न लावून दिलं. पण आता काय करणार, नवऱ्याला गपचूप सांगून काही ना काहीतरी कारण देऊन इथपर्यंत यावंच लागतंय. का तर माझं प्रेम आहे. जाऊ दे, माझी वाट बघत असन. हायला फुलं तर चांगली आली ती बरं का. आता हायला पण दर गावाय पाहिजे. एकदा का दर गावला का नाही ह्या वर्षी सूर्यफुलाचा पैसाच आहे माझ्या. हे हॅलो वाण्यार, म्हातारं आहे तुझं इथंच सूर्यफुलात. नाही विचारतो कुठं जाणार आहे का, आणि तुला फोन करतो. तू आली निघून. बरं बरं चालतं ये. काय तात्या, हा, अरे कर काय चाललंय? काय बघतोय फुलं बिलं कशी आली ती वाज हे व्हायचं ड्रिपचं बी पाणी सोडलं होतं. नाही ना, चांगली आली ती फुलं. बरं आहे का? हो हो बरं आहे की काय बरं बरं. आता कुठं जाणार आहेत ना? आता कुठं जावा हे आपलं पाण्याचं बघायचं वाज आणि घास तुकडा खायचा आणि पडायचं का. पण आता कुठं जायचं म्हातारपणी. किती वाजता जाणार आहे घरी? झालं आता एक 15-20 मिनिटं अजून आहे की इथं. 15-20 हो, मिनिटं. हो. हा हा बरं बरं चालतंय. बरं आहे ना मग? हो हो बरं आहे पण चालतंय. हो, बरं. हा? काय काय यानं केलं ते? नाही काय म्हणलं, असंच काय चाललंय म्हणलं विचारावं. नाही ना, अरे तू मी बघतोय महिना 1.5 महिने झाले हा तू रोजच येता जाता आपलं विचारतोय मला का. नाही आता कसं आहे तात्या, वय झालं तुमचं. हा, 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 आणि कसं आपलं, मला सवय आहे माणसाला माणसाशी कनेक्ट राहायचं. आपलं रोजची रोज माणसाला विचारपूस करायची. बरं आहे का, खाल्लं का, पिल्लं का, नाही का. हा, बरं आहे. तेवढ्याने जवळ वाटते ना माणसाची. बाकी काय धावा. आहे ना, बरोबर आहे तुझं बरोबर आहे. नाहीतर कोण आहे ह्या जगात आज माणसं काय अरला काय साधं दिसला तर कोण बोला बोलता पण मी नाही तू बोलतोय आता. माणूस की बोलतोय माणूस की. बरं आहे ना मग? हो हो बरं आहे, आणि किती वाजता जाणार आहे म्हणले घरी? बरं आहे. आता एक 10-15 मिनिटांनी जायचं. 10-15 मिनिटं नाही. हा ना, चालते जायचं, चालते. मग जेवायचं माघारी किती वाजता परत इकडं? इकडं होई हो इकडं आता नाही आज काय काम नाही, आज घरी थांबणार आहे. घरीच आहे ना. हो, घरी. बरं बरं चालतंय. म्हणजे आता 15 मिनिटांनी तुम्ही जाणार आहे म्हणायचं. हो चालते चालते. येऊ का? ये जा. हो हो हो. आहे ना पोरग तेवढं चांगलं आहे बाबा, विचारपूस करतोय व्हायचं. खायला माझी पोरं करणार ती पण ही कुठलं कोणाचं कोण गावातलं पण. जाऊ द्या, चला आता जातो आता. हायला ह्या वाहणाऱ्याला किती वेळा सांगितलं टायमिंगला येत जा, तर मोकार उशीर करते. आणि घरी जायचं म्हणलं की मात्र लवकर रोज उरक न उरक. वैताग आलायला का कळत नाही आपल्याला बाबा. उशिरापर्यंत थांबायला लागतं, मग लवकर येत. अरे काय एकटाच बडबड करतो. तुझंच चाललंय बडबड करायचं. किती वाजता घरनं निघली होती? निघली होती माहिती आहे, पण रोडने माणसं असतात माहिती आहे ना. अरे बाबा, मग त्यासाठी काय करत जा, वाईज तोंडाला कार्प बिरप बांधून येत जा. माणसं वळखते तर लागा. कवाची कवा इथं येऊन ह्या दगडाला थांबलोय. पण काय बी पण या दगडामुळं मी लय वेळा वाचलोय. तुझ्या म्हाताऱ्याला कुठनं बुद्धी सुचली हे दगड इथं आणून मांडला. या दगडाच्या मागं रातीची राती आपण दोघांना काढल्या काय ग. होय, नवऱ्याला संशय बिंशय येतो का? नाही तसं काय, मी आहे माहिती आहे ना. मी काय पण कारण सांगते. बरं, आज काय सांगितलं? आज सांगितलंय आमच्या तात्यांची तब्येत बराबर नाही. होय. हम्म. हायला हे मात्र खरं आहे. किती दिवस तात्याची तब्येत खराब नसणार आहे. सांगत तुला का त्या ह्याच्याबरोबर लग्न करू नको, माझ्याबरोबर लग्न कर, तर ऐकलं नाही तो माझं. आपण तात्यांच्या पुढं काय येत नाही ना काय म्हणायला. अरे काय तात्यांपुढं एकदा आपलं लग्न झालं असतं आणि गेलो असतो पळून बिळून, तर आज ना उद्या तात्या बोललंच असतं की. बोलला असतं, पण आता त्यांचं वय झालं. एका एक धक्का सुचतो ना सुचतो काय सांगावं. पण असं बी लग्न नाही केलं तरी आपण भेटतोयच की. अरे किती दिवस मला सांग की. उद्या माझं लग्न झालं, माझी बायको आली, मला पण बंधन येणार. मला बी तुझ्यासारखं तिला काय ना काय सांगून यावं लागणार. पण आपल्या दोघाचं लग्न झालं असतं तर होतं कोणाचं बंधन आपल्याला? हा नाही. मग असं असतं र. किती दिवस चुरून भेटायचं? त्याला बी काय मर्यादा लिमिट काय आहे का नाही? हम्म. म्हणून तुला म्हणतो काय बी होऊ दे, फक्त कसं असतं माहिती आहे का, की ज्या गोष्टी व्हायच्यात ना त्या गोष्टी अगोदरच झालेल्या चांगल्या असते त्या. ते मग आता एकामेकावर जीव आहे, पण काय मोकार चोरून लपून काय उपयोग आहे का? नाहीच की. बरं, लय उशीर करा नको. चल, तुझं तात्या गेले आता घरी, मी आलो गाडी घेऊन. चल आपलं जाऊ आपलं नेहमी जाग्यावर. म्हणजे काय आहे, तुला परत आणखीन गडबड असते. हा व्हायला खिडक्या उघड्यात, दरवाजा उघडा आहे.
चप्पल दिसते बाहेर मामांची. मामा ओ मामा जावा का कस काय येणं की रे बघ आता. आता संगी मला म्हणली तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला बरं आहे का आता? संगी आणि मला काय झाले? आता तिथं मला म्हणली माझा बापा आजारी मला जावं लागतंय सारखं. जवळजवळ महिना दीड महिना झाला ती सारखी इकडे येते. जावाय बघ काहीतरी चेष्टा लावली काय माझी. आणि मला काय झाले आजारी पडाय दावा? म्हणजे तुम्ही आजार नाही पडलो होतं आपल्या खाट्यावर असंच आपल्याला आजारी काय मला काय होते दावा आजारी? आणि ती संगीता कुठे? कशाला आली संगीता इकडे? म्हणजे इकडे आली नाही वे नाही ना. आईला म्हणजे मला दीड महिना झाला ती खोटंच बोलते काय? काय म्हणतीय? मला म्हटली माझा बाप आजारी मला जायला लागतंय तिकडं. बापा आजारी आहे आणि जायला लागतंय. हा मग कधी आली ती? चपल्या तर हिथली सण आहेत मला. नाही ही तर ती माझी चप्पल आहे. आता ती कशाला आली तेव्हा इकडे? आईला म्हणजे आम्ही विश्वास ठेवला ती म्हणजे आज आली का? अहो दीड महिना झाला मामा ती इकडे येते. मला म्हणली माझा बाप लय आजारी मला औषध गोळ्या इथे द्यायला लागतंय टायमिंग टू टायमिंग माझ्या बापाला. 1.5 महिना? हा 1.5 महिना झाला तर इथे येते. आला का तुम्ही आज सांगताय मला? मला तर काहीच माहित नाही यातलं. आता शेवटी बायको माझी पोरगी तुमची विश्वास ठेवायला लागतोय. अहो पण हो खरं आहे की बरं कानावर तरी घालायचं माझ्या की बाबा पोरगी आली का? मला काहीच माहित नाही. मी काय उघडच आहे खेळ सगळ्याला. आता मला सांगा मामा कुठला नवरा आपल्या बायकोला पाठवणार नाही बापा आजारी म्हटल्यानंतर? हो की बरोबर आहे की आजारी असल्या येऊ द्या की. हा. पण मी आजारीच नाही तर. म्हणजे तुम्ही एकदम ठणठण येतोय. अरे मग काय झालंय मला? म्हणजे माझी बायको आतापर्यंत मला खोटं बोलत आलती. झालंय नेमकं काय म्हणजे? अहो झालं काय म्हणजे ती कंटिन्यू सारखे तुमचं नाव घेऊन ती पळती सारखे तुमच्या इकडे म्हणलं काय करणार आहे मी तरी. मग आज आली का इकडे? आता म्हणली मला मी येणार आहे इकडेच म्हणून. किती वाजता निघाली होती? सकाळी आली ती आता वाजले किती 4:30. 4:30? कुठं गेली असेल बाबा ही? आता हे तुम्हालाच माहिती लग्नाच्या आधी काय होतं आणि काय नाही ते. हे तसलं काहीतरी तसलं काय मग काय इकडे मग खोटं सांगून तुमच्याकडे येत होती? हायला चला बरं एका ठिकाणी जाऊन येऊ आपण. नाही मला फक्त तिथं तर गाव दे. ते तिथंच असं वा पुढे चप्पल घालून आलो मी. हा हाय मी पुढे गाडी चालू तोवर मी घेतो. हो. ते दरवाजा लावा. काय म्हणतोय? काय म्हणू तुला? मग काय बी म्हण. मला तू पहिल्यापेक्षा आता लयच आवडते. पण का बरं? अगं विषय कसा आहे माहित आहे का? लांब गेल्यावरच प्रेमाची किंमत कळते. काय बी म्हण. होय ऐक नाही हे की मग हे गा बाबा बोल तू पहिला. बोलायसाठी आलो का इथं? मग आता मला सांग सुनसान रस्ता हम्म. घनदाट ऊस आणि 2 गुदी गुदी पॉक पॉक इथं ते काय फक्त बोलणारच आहेत का वेग? ओ माय गॉड गप्रे तू. असं दे कोई बी म्हणून मला लय आवडते तो. हो तर आता आईला गप्पी गबस की गुदगुल्या करू नको. गबस की गुदगुल्या करू नको. अगं किती बघ काय लाका ही काय गुदगुल्या करायची वेळ आहे का? हा टोक. अरे हो काय करते? गुदी गुदी पॉक पॉक. तुझ्या आईला तुझ्या आबा डोक्यातच घालीन. मामा मी आता काही हिला ठेवत नाही आज. हिच्या डोक्यात ए तिच्या काय ही नाटकं करायसाठी आई घालाय रोज तू माझ्याकडे बोलतोय होय गुलू 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 मला. मामा तुम्हाला सांगितलं होतं माझं प्रेम आहे तिच्यावर म्हणून. अरे सांगितलं होतं ती काय गेला गेला का तिचं लगीन झालं तुला लाज वाटायला पाहिजे की वाईस तरी. लाज वाटायची काय? तुम्हाला सांगितलं होतं मला पोरगी द्या म्हणून. तुम्ही दिली का? तात्या मी तुम्हाला पण म्हणलं होतं माझं ह्याच्यावर प्रेम आहे म्हणून. तुम्ही कशाला मला लग्न लावून दिलं? अरे मग त्याच्यावर प्रेम होतं ना मग माझ्याबरोबर कशाला लग्न केलं तू? मला बळ जबरदस्तीने तात्याने लग्न करायला सांगितलं. मग एवढा दिवस तुला पोर वस्तूवर नाही कळलं आता कळलं का तुला? ह्याच्यावर लपडा करा परत. बघ पोरे अगं ती झालं गेलं ती विसरून जा आणि येड्यावाने कर नका. अगं चांगला सोन्यासारखा नवरा असताना यार तुला बी कळत नाही गायबाणी. अरे व्हायचं जायचंय की हा जरा तर लाज वाटू दे की व्हायचं. अविश्वासाने पाठवत होतो त्याला मी तुमच्याकडे.
मला एवढं पण तुम्हाला सांगतो मला महिना बरं कळलं होतं हिचं काय नक्की थ्या चालल्यात ती. अरे लका कसं सांगू आता ह्याला तुला लका अरे अण्णा का तात्या हा नका तर काय आरती करू तुला माहिती आहे का ती दगड ते आमच्या मी नाही आणला आजोबाने आणलाय बघ ती एवढा मोठा दगड आहे ना डोक्यात गाडी खलासच करेन जाग्यावर परत जर दिसला बिसला इकडे तर नाही दिसत. माझं पण म्हणलंय होतं हिला सपासप हाणाव पण जाऊ दे आता. लाजा वाटाय पाहिजे लागा तुम्हाला हॅलो उठ. ए उठ तू मला एकाच भाषेत सांग तुला नीट डांदाय जमल का नाही तात्या तुम्ही जर माझं लग्न लावून दिलं असतं ना तर आज माझ्यावर ही वेळच आली नसती. मामा तुम्हाला आधीच माहित होतं ना तुमच्या पुरीचं त्या पोराबर लपडे मग द्यायचं होतं लग्न लावून कशाला माझं तरी वाटोळं करायचं. हा बघा जाव आहे आमच्याकडून चूक झाली आहे आणि हा बघ पोरे तुला बी सांगतोय हो तरुणपणी तुमच्याकडून बी चुका झाल्या असतील ह्याच्याकडून बी झाली असेल मान्य करतो पण हितनं पुढं तो असं करायला नाही पाहिजे. अगं लगीन झालं म्हणजे आपला पती ही परमेश्वर आहे याला समजून राहायला पाहिजे होतं. हे बघा मामा आता हे झालं ते झालं मला एक पोरग आहे काय त्या पोराकडे बघून मी हिला परत नांदवायला तयार आहे पण ही नीट राहिली पाहिजे आणि त्या पोराला विसरून गेली पाहिजे. अगं एवढं होऊन पण ते सोन्यासारखा जाव आहे अगं तुला नांदवायला तयार आहे अगं जरा तरी वाज लाज आणि काय करणार आहे ती एकदा सांग मला फायनल. तात्या इथनं पुढे मी असल्यात नाही पडत कधीच नाही चुकणार. चला लय शहाणा आहे तुम्ही आणि नीट राहा सुखानी आणि परत असलं उद्योग धंदा करणं काहीतरी